माध्यमातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर्व पाहुण्यांचं मनापासून स्वागत। चर्चेला सुरुवात करूयात। अवधूत वाघ सर, तुमच्यापासून, कारण काल मतदानोत्तर चाचणीमध्ये जे कल दाखवले होते साधारण तसा कल संपूर्ण राज्यभरामध्ये आपल्याला दिसतोय। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वांचं जे लक्ष लागलं होतं ती देशाची आर्थिक राजधानी असलेल्या, संपूर्ण देशातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे। त्याचे कल पाहून हे कसलं निदर्शक आहे असं तुम्हाला वाटतं आणि सध्या हे कल कुठं जाताना दिसत आहेत? मी सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद देतो आणि तुमचं अभिनंदन करतो हे ह्यासाठी की तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे जे कल किंवा निकाल आहेत ते दाखवत आहात। आत्ता बहुतेक सर्व वाहिन्यांमध्ये 227च्या 227 कल दाखवले जात आहेत। एवढंच नव्हे तर मला असं वाटतं ही अतिशयोक्ती आहे, पण त्यांनी महापौर आणि स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष पण डिक्लेअर करून टाकले की काय असं पण वाटतं। आत्ता मी 5 मिनिटांपूर्वी एके ठिकाणी चौकशी केली, अजून 120 ठिकाणी मुंबईतल्या 120 वॉर्डची अजून मतमोजणी पण सुरू झाली नाही, तर 227ची कल कसे मिळतील मला तरी कळलं नाही। तर त्यामुळे आपल्याला कुठचीही रिॲक्शन किंवा कुठचंही कमेंट पास करायची आहे तर आपल्याला जे जेन्युइन फिगर्स आहेत त्याच्यावरच पास करावी लागते। आज जर तुम्ही पाहिलं त्याच्या आधी जी चाचण्या झाल्या 5, 6, 7, 8 जणांनी केल्या, काही जणांच्या स्वतः प्रायव्हेट होत्या, त्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही मुंबई महानगरपालिकेमध्ये आपला महापौर बसवते आहे असे स्पष्ट चित्र दिसत होतं। आधी साधारण जे विधानसभेचं इलेक्शन झालं त्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये आपल्याला काय दिसलं की शिवसेना, उबाठा आणि काँग्रेस एकत्र येऊन त्यांना बऱ्यापैकी यश मिळालं। बऱ्यापैकी म्हणजे किती तर 3 ठिकाणी काँग्रेस, आणखी 10 ठिकाणी उबाठा जिंकून आली, 5 ठिकाणी शिंदे शिवसेना जिंकून आली, साधारण 14-15 ठिकाणी आम्ही जिंकून आलो। जर एका कॉर्पोरेशनमध्ये साधारण 6 वॉर्ड्स पकडले तर माझं स्वतःचं असं अंदाज आहे की साधारण त्याच प्रकारे हे इलेक्शन होईल, थोडं प्लस मायनस होईल आणि पूर्ण बहुमताने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना म्हणजे शिंदेंची शिवसेना ही भारतीय जनता पार्टी, शिंदेंची शिवसेना ही महायुती ही मुंबईवर राज्य करेल। संतोष माळकर सर, मी तुमच्याकडे येते। तुम्ही आत्ता जे सध्या